मात्र या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जरी सकारात्मक असले तरी त्यांचे खालचे कर्मचारी अधिकारी BLO हे कुठलंही काम नेमकं करताना दिसत नाही। माझ्या समोर आता 148 क्रमांकाची यादी आहे, ज्याच्यामध्ये नाव आहे नाजमीन गाझी, त्यांचं नाव लिहिलंय शरीफा गाझी फादर नेम, आणि हाऊस नंबर आहे सुलभ शौचालय। हे काम आहे निवडणूक अधिकाऱ्यांचं। अशा पद्धतीने सगळ्या याद्यांमध्ये बेलापूर विधानसभेचा गोंधळ आहे। पाम बीच रोड, सानपाडा अशा नावावर कमीत कमी 100 ते 200 नाव आहेत। 10च्या वर नावं असतील तर स्वतः ARO ने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी करायची असते। आज आम्ही ती मागणी केली। निवडणूक अधिकाऱ्यांनी वेबसाईटवर जी नावं टाकली डिलीटेड 3000 नावं आमच्या तक्रारीनंतर, त्याच्या समोर कुठलाही पत्ता नाही। ती नावं का वगळली? ती स्थलांतरित आहे, मृत आहे। आमच्याकडे दिवाळे गावामध्ये आमचे पदाधिकारी भूषण कोळी 51 मृत व्यक्तींची नावं, आतापर्यंत त्यांनी 4 वेळा ऑब्जेक्शन घेतलं। सातत्याने होणाऱ्या पुढच्या मतदार यादीत ती नावं आहे तशी असतात। जो गोंधळ ह्या याद्यांमध्ये आहे तो गोंधळ निस्तारा याच्यासाठी आज आम्ही इथे आलोय। परत एकदा पुढच्या 5 दिवसांनी येणार आहे। जोपर्यंत ह्याचं शुद्धीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशाच पद्धतीने सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने सक्रिय राहील। विधानसभा आणि लोकसभा